रात्री आमचं जेवण झालं 10 वाजता आला साहेबाचा फोन, कोणाचा तर मॅनेजर साहेबांचा, की कळाला आम्हाला सोलापूरमध्ये दाखल झालेत. मग आम्ही गाडी काढली, अजितला घे म्हणलं तूच, थंडीचं मी काय चालवणार नाही. त्याला दिली बळच गाडी. आम्ही गेलो कुठं तर रेल्वे स्टेशनला. जाताना बघितलं तर पिंपरी चिंचवडची पोलिसाची गाडी सोलापूरमध्ये दिसली रात्री 11 वाजता. आयला म्हणलं हरवली का काय. नंतर मग फायनली आम्ही गेलो कुठं तर रेल्वे स्टेशनला सोलापूरच्या. रेल्वे स्टेशन लय भयानक मोठं होतं आणि मी तर पहिल्यांदाच रेल्वे स्टेशनला सोलापूरच्या गेलतो. एवढं भारी होतं का नाही, फॅसिलिटी वगैरे एकदम मस्त केल्या होत्या आणि स्वच्छता एकदम भारी वाटत होती. असं वाटत होतं विमानतळावर आलोय मुंबईच्या. बघा की सेम तसं दिसतंय. थोड्या वेळानं वाट बघितल्यानंतर आपले साहेब आले. 2 बॅगा बिस्ताना घेऊन आले होते. मग आम्ही तिथनं लगेच निघालो कुठं तर रूमच्या आपल्या साईडला. मग जाताना बॅगा वगैरे गाडीवर पॅक भरून आम्ही 3 जण निघालो. थंडी पण वाजत होती 3घाला पण. मग काय एन्जॉय करत गेलो. तिथं गेल्या तर पाळ्यावर आपल्याला चहा घेऊ म्हणलं 3 जण, कारण थंडीचं जरा गरम गरम मस्त चुस्की लावू म्हणलं चहाची. चहा 3घांनी पण आम्ही एक हाफ टी घेतला. मग आणि चहा घेऊन आम्ही नंतर कुठे गेलो तर आपल्या रूमकडे गेलो. रूमवर 4 मजला अजून चढायचे, त्याच्यात अजून ही पंचायत अजून चालू झाली. मग 4 मजला चढून शेवटी रूममध्ये गेलो आणि झोपलो. सकाळ झाली तोपर्यंत सकाळी लगेच उठून खाली आलो आंघोळी वगैरे फ्रेश होऊन. आणि आज पहिल्यांदा केला सकाळी सकाळी साहेबासोबतचा नाश्ता. आणि तुम्हाला माहिती आहे साहेब आले की इकडे लय खतरनाक एन्जॉय होते. मग आले तर चालू झाला बघा एन्जॉय सकाळीच. त्यांच्या दोघांची लागली मिरचीसोबत फाईट अँड कॉम्पिटिशन. दोघांपैकी मिरच्या जास्त कोण खातंय पोह्यासोबत. मग नंतर पोहे खाऊन झाले चहा घेतला ना आम्ही 3 जण गेलो फील्डवर वेगवेगळ्या ठिकाणी. मी आज गेलो पंढरपूरच्या साईडकडं आणि जवळपास 70-80 किलोमीटर लांब गेलो सोलापूरपासून. मग तिकडलं काम उरकून मी नंतर जायचं होतं आपल्याला कुठं तर बेगमपूरला. आणि मी फायनली बेगमपूरला गेलो कुठं तर ही 2 जण थांबली होती बेगमपूरला, कोण साहेब आणि अजित. मग ह्या दोघांकडे जायचं होतं आणि तिथनं आम्ही 3 जण मिळून जायचं होतं सोलापूरला. ह्या नदीपासून मी परवा 2 दिवसाखालीच गेलतो बघा इकडं मंगळवेढा साईडला गेलेलो, तुम्हाला माहितीच आहे. मग इथलं काय फायनली मी ह्यांच्या दोघांपाशी गेलो. बघा इथं साहेब आणि अजित उभारली होती. मग 3 जणांचं काम आम्ही उरकून आम्ही सोलापूरच्या दिशेकडे रात्री वळालो. लय लांब जायचं होतं.